उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवारांबाबत मोठं विधान केलंय। यावरून पुन्हा एकदा आता राजकीय चर्चांना उधाण आलंय। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळीक वाढत असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यातच आता बारामतीमध्ये अजित पवारांनी केलेल्या विधानाने यात आणखीनच भर पडली आहे। म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। एक काका कुठवाळला नाही तर लगेच दादा कुणावर। आणि आता बातमी आहे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतील एका किस्स्याची। साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते। या बैठकीचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे, आपण पाहू शकतो। या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी बसलेले दिसतात। रयत शिक्षण संस्थेचं गेल्या वर्षीचं उत्पन्न किती होतं याची माहिती अजित पवारांना त्यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये सापडत नव्हती, तेव्हा शरद पवारांनी कागदपत्रांवर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितलाय। यानंतर अजित पवार यांनी उत्पन्नाचा आकडा वाचून दाखवलाय। सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। दादा मी तो स्टेबल वाचून दाखवतो। 67,81,09,019 67,91,81,00,000 हा आपला संस्थेचा मार्च अखेरचा म्हणजे 31 मार्च 25 अखेरचा हा आपला बँक बॅलन्स आहे। शिल्लक एका वर्षातली वाढ आहे। म्हणजे मागच्या दोन्ही आकडे सर वाढ 23-24 मध्ये 766 कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होतं, ठेवी होत्या, ठेवी आणि बँक बॅलन्स। तो पुढे अजित पवारांची तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती असतानाच दुसरीकडे शिंदेंनी शहांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। विशेष म्हणजे भेटीवेळी मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत होते। शिंदे शहांच्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झालेली आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे। तर जेव्हा फडणवीस आणि अजित पवारांशिवाय झालेल्या बैठकीमध्ये शहा आणि शिंदेंमध्ये नेमकं काय घडलंय याची चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। तर आपण पाहतोय भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याचं कळतं। एकनाथ शिंदे अमित शहांमध्ये 1 तास चर्चा झाली। एकनाथ शिंदे एकटेच अमित शहांना भेटले होते, तर भेटीवेळी फडणवीस नागपुरात तर अजित पवार हे बारामतीत आहेत। काल शिंदेंनी अजित पवारांची शहांकडे तक्रार केल्याची चर्चा आहे। शहा आणि शिंदे यांच्यामध्ये बैठकीतील चर्चेवर तर्कवितर्क लढवले जातात। तर निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय। सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेंनी लगावलाय। महायुतीमध्ये काही आलबेल नाही असं देखील ते म्हणाले। ही आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खरं तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली आणि सासूच वाटायला आली, तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलंय। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, कॅबिनेटमध्ये थेट अजितदादांना जाब विचारतील असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत। तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे। जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही, त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील।
राज्यातील महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. मात्र सरकारी बंगला मिळत नसल्यानं काही मंत्र्यांचा मुक्काम अजूनही सरकारी फ्लॅटमध्येच आहे. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय होते. तर कोण आहेत ते मंत्री ज्यांना अजूनही बंगला देण्यात आलेला नाहीये, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. तर वन उत्पादन मंत्री भरत गोगावले, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, त्याचप्रमाणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, त्याचप्रमाणे मकरंद आबा पाटील आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या मंत्र्यांना अद्यापही सरकारी बंगला हा मिळत नाहीये. लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवींची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी आता आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे. त्यामुळे सुधीर साळवींना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी एकजूट दाखवा असं आवाहन ठाकरेंनी केलंय. सुधीरवरती नवीन एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. आता तुम्ही सगळे लालबागपर्यंतच्या तिकडे सुधीर त्या परिसरातच राहिला तर तुम्ही तक्रार माझ्याकडे करेल. शिवसेनेचं सचिव पण दिलेलं आहे, जबाबदारी मोठी दिलेली आहे. आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्यासाठी मी सुधीरला शिवसेनेचं सचिव पण दिलेलं आहे. सुधीरला आता मी आणखी मुंबईमध्ये इकडे पळवणार आहे. तर इकडे मुंबईमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडे यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. तर आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये प्रवक्त्या संजना घाडी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे अजून एक धक्का हा उद्धव ठाकरे गटाला बसलेला आहे. काल रायगडावर औरंगजेबाच्या थडग्याचा अमित शहांकडून समाधी असा उल्लेख करण्यात आला. यावर संजय राऊतांनी निशाणा साधलाय. यापेक्षा वाईट महाराष्ट्रासाठी काय होऊ शकतं असं म्हणत राऊतांनी अमित शहांवर घणाघात केलाय. मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट खटकली नाही का असा टोला देखील राऊतांनी केलाय. धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी. औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला. यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार. हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते. तर मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत. महानगरपालिकेला दिलेली डेडलाईन संपली आहे. त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय. मुंबईमध्ये वॉटर टँकर संपावर आहेत. त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय. नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल. मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे. संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना मंत्री अतुल सावे यांनी कानपिचक्या दिल्यात. एका कार्यक्रमासाठी संजय शिरसाट यांना उशीर झाल्याने मंत्री अतुल सावे हे चांगले चिडलेत आणि खैरे साहेब होऊ नका, खैरे साहेबांसारखं करू नका असा टोला अतुल सावे यांनी शिरसाटांना लगावलाय. या व्हिडिओमध्ये सध्या ही चर्चा पाहायला मिळते आणि हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला. अरे
असं नका करू या लोकांना. ते खैरे साहेब नका हो, खैरे साहेब नका हो, खैरे साहेबासारखं करू नका. लोकांनी खैरे साहेबला मग चला मला. आणि आता वळतो एका महत्त्वाच्या बातमीकडे. कल्याणमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केली आहे. गेल्या 3.5 महिन्यांपासून तो तळोजा कारागृहामध्ये होता. आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळीने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. विशाल गवळीने गळफास घेत पहाटे आत्महत्या केली आहे आणि या घटनेमुळे कल्याण परिसरामध्ये संतापाची लाट उसळली होती. अक्षय शिंदे सारखाच विशाल गवळीचाही एन्काउंटर करा अशी मागणी कल्याणमधल्या महिलांनी केली होती. तर आपण पाहतोय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार याने केले होते. नराधम विशाल गवळी याच्या संदर्भातील माहिती आपण पाहतोय. मुलीची निर्घृणपणे हत्या करत मृतदेह त्याने बॅगेत कोंबला होता. चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या बायकोने त्याला साथ दिली होती. गेल्या 3.5 महिन्यांपासून विशाल गवळी हा तळोजा जेलमध्ये आहे. तर रविवारी पहाटे टॉवेलने गळफास घेत त्याने आपलं जीवन संपवलं. तर विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जशास तसा न्याय झाला असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय. तर पीडित मुलगी ज्या परिसरामध्ये राहत होती त्या ठिकाणी बॅनर्सही लावण्यात आलेत. मिस यू दीदी, नराधमाला फाशी झालीच पाहिजे असं मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय. भगवान का सब इसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंडित है. जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके. हमको न्याय प्रशासन और सरकार ने हमको न्याय दिलाया है. हम उनके बहुत बहुत धन्य आभार व्यक्त करता हूँ. तर विशाल गवळीच्या आत्महत्येवरून आता वकिलांमध्येच वाद रंगलाय. अक्षय शिंदे सारखं विशाल गवळीला मारण्यात आलं असा संशय विशालच्या वकिलांनी व्यक्त केला. तर एका प्रकारे न्यायच मिळाल्याची भावना पीडितेच्या वकिलांनी बोलून दाखवली. संशय आहे ना मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारले त्याला जेलात तो. कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं. अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील, त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षेत जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून. पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही, काय नाही. आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे. पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिला, त्याच्यामुळे तुला काय होणार नाही, काळजी नको करू. न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते. परंतु हे देखील न्यायच झालेला आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियाने फाशीची शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेला आहे, दोन्ही आमच्यासाठी न्याय आहे. तर दुसरीकडे आम्हाला न्याय द्या अशी मागणी विशाल गवळीच्या आईनं केली आहे. तर विशालच्या आत्महत्येवरच बहिणीने संशय व्यक्त केला. मग बोरी आता इथंच आहे ना, मग तो खोटा का बोलला म्हणा. तो तुमची बोरी नेली मनुष्यानं, खोटा का बोलला. मग यांनी पैसे खाल्लं, राजकारण खेळल्यानी लोकांना याही पैसे खाल्लं ना. ते खाल्लं, त्यांची नावं सांगितली ना, मग यांची समधी जबान काटल यांची. कसलं कानून आहे हा? हे कानून कसलं आहे? हे अंडा कानून बोलताना, याला अंडा कानून. हात बांधताना पोलिसांचं. हा माणूस 100 किलो वजनाचा माणूस तो आतमध्ये टॉवेल आणि कशा प्रकारे फाशी घेईल हे असं होऊच शकत नाही. कुठल्या म्हणजे प्रशासन हे काय करत होते आतमध्ये? कोणता प्रोटेक्शन होता? तुम्ही न्यूज मध्ये सांगत होते का बोलता राजकीय बल आहे. राजकीय बल असताना हे कसं काय घडणार? बारामतीमध्ये विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करताना अजितदादा डॉक्टरच्या भूमिकेत दिसलेत. गाजर खाल्ल्याने चष्म्याचा नंबर कमी होतो. तुम्हाला जर मित्रांनी मैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून हिणवलं तर त्यांचं ऐकू नका असा सल्ला अजितदादांनी विद्यार्थ्यांना दिला. आता याचा वापर नीट कर म्हणजे नंबर वाढणार नाही बेटा. तुम्हाला जर मैत्रिणींनी मित्रांनी सांगितलं अरे चष्मा घेतला काही नाही, तुम्ही छान दिसता, उगीच त्यांचं काही ऐकू नका आणि चष्मा वापरा तर तुमचे डोळे चांगले राहतील.
त्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो. डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खाल्लं तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळपासूनच साई मंदिराच्या दर्शन रांगा हाऊसफुल झाल्यात, तर दर्शनासाठी तब्बल 5 ते 6 तासांचा कालावधी लागतोय. आणि आता बातमी आहे वाढत्या तापमानासंदर्भातली. राज्यासह कोकणात उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे, मात्र कोकणामध्ये पर्यटकांचा उत्साह काही कमी नाहीये. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. सलग आलेल्या 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणामध्ये गर्दी पाहायला मिळाली आहे. कोकणातील धार्मिक स्थळे, समुद्र किनारे आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेली प्रसिद्ध ठिकाणे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. मोदक वगैरे गणपतपुळ्यामध्ये छान भेटतात. मालवणमध्ये मासे मच्छी वगैरे छान असते. इकडे आले की मासे मच्छी खाल्ले की एकदम कसं मन प्रसन्न होऊन जातं आणि फिरायला पण इकडे वातावरण खूप छान आहे. त्याच्यामुळे आलं की इकडे गणपतपुळ्याला सगळ्यांनी दर्शन घ्यायला या. खूप छान वातावरण आहे इकडे कोकणात. निघतानाच आम्ही ठरवलं की गणपतीचं दर्शन आम्ही घ्यावं आणि उष्णता इकडे खूपच कमी आहे आणि कोकण भाग आहे त्यामुळे आम्हाला गारवा असणार आहे, त्यामुळे आम्ही फॅमिलीचं प्लॅन केलेलं आहे. तुम्ही पण या सर्वांनी दर्शन घ्या गणपतीपुळ्यामध्ये येऊन आणि 2-3 दिवस सुट्टे आहेत त्याचं एन्जॉय करा, हेच आम्ही सांगतो. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू झालाय. यात्रा उत्सवातील मुख्य असलेला चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम आज पार पडलाय. आई राजा उदो उदोच्या जयघोषात लाखोंच्या जनसमुदायाने येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी जमा झालेत. येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजार मार्गे अंबाबाईच्या राणामध्ये नेण्यात आली आहे आणि यावेळी हेलिकॉप्टरने या पालखीवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आहे. तुम्हाला घेतलं की मग तर दुसरीकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव आज साजरा होणार आहे. रथोत्सवाच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. तर नयनरम्य आतिषबाजी, विविध रंगी रोषणाई, फुलांच्या पायघड्यांसह आकर्षक अशा रांगोळ्या यंदाच्या रथोत्सवानंतर नेत्रदीपक आतिषबाजीही होईल. तर ज्योतिबा यात्रेनंतर भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव निघतो. भाविकांसाठी ठिकठिकाणी प्रसादाचंही वाटप केलं जाणार आहे. दरम्यान दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा अमाप उत्साहामध्ये पार पडली आहे. चांग भलचा गजर, विविध रंगी 700 ते 800 सासनकाठ्या, त्याचप्रमाणे गुलाल खोबऱ्याची अविरत उधळण, भक्तिरसामध्ये तल्लीन झालेले अबालवृद्ध असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालंय. तर ज्योतिबाच्या डोंगरावर हे वातावरण पाहतोय आपण. हलगी, सनई, पिपाणीच्या मंगलमय सुरावटींनी सारा डोंगर व्यापून टाकलेला होता आणि यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातील सुमारे 10 लाख भाविकांनी डोंगरावर हजेरी लावली आहे. सुट्टीमुळे आता गर्दीने उच्चांक गाठलेला आहे. रणरणत्या उन्हामध्ये घामाने चिंब भिजलेले भाविक हात जोडून ज्योतिबा चरणी लीन होताना पाहायला मिळाले होते. तर ज्योतिबा दर्शनाने तृप्त झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. आणि आता पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमची मुलं जर जेली चॉकलेट खात असतील तर वेळीच सावध व्हा, कारण आज आम्ही जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत तो व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. जेलीत रबर असल्याचा दावा करण्यात आला, त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. ಜಲ್ಲಿ ಇದೆ ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಲ್ಲ ಬಂತಿಲ್ಲ ಇದು ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಿಲ್ಲ.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसला असेल. लहानग्यांना आवडणाऱ्या जेली चक्क रबरासारखा पदार्थ असल्याचं दिसतंय आणि ही जेली चॉकलेट मुलं आवडीनं खातात. या व्हिडिओ जे दिसतंय ते अतिशय गंभीर आहे. ಜಲ್ಲಿ ಇದೆ, ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಲ್ಲ. तुमच्या जेली चॉकलेट मध्ये रबर. जेलीतल्या रबरामुळे मुलं पडतात आजारी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहा. या व्यक्तीनं ही जेली एका कपड्यात घेऊन पिळून काढली. त्यावेळी जेलीतील सर्व पदार्थ निघून गेला आणि कपड्यामध्ये फक्त रबरासारखा पदार्थ राहिला. हे दिसतंय तो खरंच रबर आहे का? जेलीमध्ये चिकट पदार्थ रबर असतो का? या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण लहान मुलं ही जेली आवडीनं खात असतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तज्ज्ञ माहिती देऊ शकतात. आम्ही तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांना हा व्हिडिओ दाखवला. एक जेली लाईक पदार्थ खूप अट्रॅक्ट करतो आहे, जे सर्वसाधारण दुकानात सुद्धा उपलब्ध आहे, किराणाच्या दुकानात उपलब्ध आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे त्याचे ॲडिटिव्ह कलर्स, त्याचे फ्लेवर्स, त्याच्यामध्ये असलेलं जिलेटिन. कारण कोणत्याही जेलीच्या चॉकलेटमध्ये 10 ग्रामपेक्षा जास्त जिलेटिन आढळणं हे त्या मुलांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतं. त्यांना ॲसिडिटी होणं, पोटामध्ये तीव्र वेदना किंवा दुखणं आणि याच्या परत्वे जास्त प्रमाणात त्यांनी ही जेली खाल्ली तर कुठनं तरी नाकातनं ब्लिडिंग होणं किंवा आतमध्ये कुठेतरी ब्लिडिंग होण्याचा धोका संभवतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. जेलीमध्ये जिलेटिन सारखा एक पदार्थ असतो. जिलेटिन सारखा पदार्थ लहान मुलांसाठी हानिकारक आहे. ऍसिडिटीमुळे पोटात जळजळ होऊ शकते. या जेलीत काय कंटेंट आहे हे समजून घेतलं पाहिजे. सर्व चॉकलेट किंवा जेलीत घातक पदार्थ नसतात. तरीही चॉकलेट खाताना काळजी घ्यायला हवी. मात्र अशा प्रकारे जेली खाल्ली आणि त्यात रबरासारखा पदार्थ असल्यास लिव्हरचा त्रास होऊ शकतो. कॅन्सरचाही धोका निर्माण होण्याची भीती आहे. या व्हिडिओतल्या जेलीत नक्की काय आहे हे कळू शकलेलं नाही. तरी तुम्ही मात्र मुलांना अशा वस्तूंपासून दूर ठेवलं पाहिजे असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.